जय गुरुदेव. सतशिष्याची या कर्णद्वारी उपदेशिती, महावाक्य बीज निश्चिती, मग हस्तकी लिंग देती, कृपाळुत्वे श्री गुरु. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातून सद्गुरुनाथाच्या उपदेशाचा महिमा, कृपादृष्टीचा महिमा या ओवीतून सांगत आहेत. सतशिष्याची या कर्णद्वारी उपदेशिती. सतशिष्य, जो शिष्य सदाचारानं वागतो, ज्याच्या वाणीनं कुणाचं मन दुखावलं जात नाही, ज्याच्या शरीरानं कुणाचं अहित होत नाही, ज्याच्या मनानं कुणाचंही वाईट चिंतन होत नाही, असा शुद्ध अंतकरण असलेला सतशिष्य. या सतशिष्याची या कर्णद्वारी उपदेशिती या चरणामध्ये सतशिष्य आणि कर्णद्वार म्हणजे कान या दोन शब्दांना अत्यंत मोठे प्राधान्य आहे. वेदांतामध्ये श्रुती हा ज्ञानाचा मुख्य स्रोत मानला गेला आहे आणि उपनिषदामधील 4 महावाक्याचे श्रवण करण्यासाठी शिष्याची बुद्धी आणि अंतकरण पूर्णपणे शुद्ध असावे लागते. जेव्हा एखादा साधक अनंत जन्माच्या पुण्याईनं सतशिष्य बनतो, त्याचे आचार, विचार, उच्चार आणि व्यवहार शुद्ध होतात, तेव्हाच त्याला या दिव्य नादाचं, या नाद ब्रह्माचं श्रवण करण्याचा अधिकार मिळतो. कर्णद्वार हे आकाश तत्वाचं प्रतीक आहे. आकाश हे अखंड, सर्वव्यापी आणि निराकार आहे. श्री गुरु जेव्हा शिष्याच्या कानामध्ये उपदेश करतात, तेव्हा ते केवळ भौतिक अक्षर उच्चारत नाहीत, तर ते आपल्या आत्मशक्तीचं संक्रमण शिष्याच्या आकाश तत्वात, चित्त आकाशात करतात. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा शिष्याच्या कर्णद्वारात उपदेश करताना या मंत्रातील ओम हा प्रणव जो नाद आहे, अकार, उकार आणि मकार. अकार हे ज्यामध्ये विश्व उत्पन्न होतं, उकार ज्यामध्ये विश्व स्थिर राहतं, मकार ज्यामध्ये विश्व लय पावतं, आणि अर्धमात्रा ज्याच्या सत्तेनं, ज्याच्या आधारानं विश्वाचा व्यवहार होतो, ते चैतन्य स्वरूप हा ओंकार, जो विश्वाच्या उत्पत्तीचं मूळ आहे. हा नाद शिष्याच्या कर्णद्वारात प्रवेश करताच त्याची 6 चक्र शुद्ध होतात. त्यातील आध्यात्मिकता विकसित होण्यासाठी येणारे अडथळे दूर होतात. सद्गुरुनाथ शिष्याला संसाराच्या कोलाहलातून मुक्त करून त्याचे कान अंतर्नाद, अनाहत नाद ऐकण्यासाठी सक्षम करतात. हा उपदेश म्हणजे शिष्याच्या अज्ञानाचा समूळ उच्चाटन करणारा दैवी वज्राघात असतो. महावाक्य बीज निश्चिती.
हा या ओवीचा सर्वात मुख्य गाभा आहे. प्रज्ञान ब्रह्म म्हणजे चैतन्य हेच ब्रह्म आहे हा बोध. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. तत्वमशी, ज्या ईश्वराचा तू शोध घेत आहेस, ज्या ईश्वराची तू पूजा करत आहेस, तो ईश्वर तूच आहेस. अयमात्मा ब्रह्म, हा आत्माच ब्रह्म आहे. हे 4 महावाक्य शास्त्रांनी सांगितलेली आहेत. वीरशैव तत्वज्ञानात शिव पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय आणि सोहम, तो परमेश्वर मीच आहे, यालाच अंतिम सत्य, अंतिम महावाक्य मानलं जातं. या मंत्रातील ओंकार, या षडाक्षरी महामंत्रातील ओंकार, ज्याचा अनुग्रह देताना गुरु कानामध्ये हा मंत्र सांगतात. हा ओंकार निर्गुण निराकार आत्मस्वरूपाचं प्रतीक आहे. न म्हणजे पृथ्वी तत्व, म म्हणजे जलतत्व, शी म्हणजे अग्नितत्व, वा म्हणजे वायू तत्व, य म्हणजे आकाश तत्व, म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड शिवस्वरूप आहे. ओंकार म्हणतो निर्गुण निराकार परमात्मा, ज्याच्या सत्तेनं हा देह चालतो, ज्याच्या सत्तेनं हे विश्व चालतं, ते ओंकार स्वरूप. आणि हा परमात्मा आपल्या विमर्श शक्तीने, आनंद घेण्याच्या इच्छेने 35 तत्वाच्या रूपात विश्वरूप होतो. या विश्वाचं प्रतीक, या पंचमहाभूतात्मक विश्वाचं प्रतीक म्हणजे नमः शिवाय. ओंकार हे निर्गुण निराकार परमशिवाचं स्वरूप आहे आपल्या आत्म्याचं. आणि नमः शिवाय हे साकार विश्वरूपातल्या शिवाचं सगुण साकार रूप आहे. बीज निश्चितीचा गूढ अर्थ असा, गुरु शिष्याला हे केवळ तोंड पाठ करायला सांगत नाहीत, तर या महावाक्याचं बीज, या महावाक्याची शक्ती शिष्याच्या अंतःकरणात अचूकपणे त्याचं रोपण करतात. जसे एका वटवृक्षाच्या बीजामध्ये त्याचं खोड, पाने, फांद्या, फळे सूक्ष्म रूपाने आधीच विद्यमान असतात, तसेच ओम, या ओंकारात शुद्ध शिवस्वरूप, जिथे संकल्प नाही, विकल्प नाही, इच्छा नाही, भीती नाही, असं शुद्ध स्वरूप ज्याला ओंकार म्हणतात. त्या ओंकारातून विश्व 35 तत्वाच्या रूपानं विकसित होतं. आणि विश्वाचं जे साकार रूप आहे ते नमः शिवाय या पंचाक्षरात वसलेलं आहे. ते चैतन्य विश्वाचा आधार. हे बीज मंत्र सद्गुरुनाथ शिष्याला त्याच्या कानात उपदेश करून या विश्वाचं रहस्य त्या शिष्याला आपल्या शक्तीद्वारे, आपलं तेज, आपलं ज्ञान, आपली संपूर्ण शक्ती, तो मंत्र उपदेश करताना सद्गुरुनाथ शिष्याच्या कर्णाद्वारे शिष्याच्या देहात प्रविष्ट करतात. तत्वमशी या महावाक्याच्या बीजामध्ये साक्षात शिव स्वरूप होण्याची सामर्थ्य असते. निश्चिती म्हणजे गुरु शिष्याला पूर्ण निशंक करतात. ते त्याच्या मनातील मी एक सामान्य माणूस आहे, मी पापी आहे, मी संसारी आहे, मी लहान आहे,
हा भ्रम कायमचा नष्ट करून तू साक्षात परम शिव आहेस. विश्व प्रपंच रूपानं नटलेलं परब्रह्म तूच आहेस या सत्याची निश्चिती करून देतात. हे बीज रोवल्यानंतर शिष्याची चेतना संकोचातून विकसित होते, व्यापक आपल्या स्वरूपात बदलू लागते. मग पुढं मग हस्तकी लिंग देती महावाक्य आणि पंचाक्षरी मंत्र कानात शिष्याच्या सांगितल्यानंतर, शिष्याची आंतरिक शुद्धी झाल्यानंतर सद्गुरुनाथ त्या शिष्याला निर्गुण निराकार अमूर्त आणि अथांग शिव तत्वाला शिष्यासाठी साकार करून इष्टलिंग रूपानं तळहातावर देतात. वेदांतातील अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, हे महावाक्य अनुभवणे सामान्य साधकाला अत्यंत कठीण जातं. कारण डोळे उघडले की संसार दिसतो आणि डोळे बंद केले की अंधकार दिसतो. या समस्येवर उपाय म्हणून दयेचे आगर, कृपेचे सागर, कारुण्यमूर्ती सद्गुरू शिष्याच्या तळहातावर इष्टलिंग ठेवतात. जेव्हा गुरुने इष्टलिंग दिले हाती, तेव्हा काय निरोपिले शिष्याप्रती, ही जाणोनी माझीच मूर्ती मदभावे पूजीचे. हे इष्टलिंग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तुझ्या आत्म्याचं प्रतीक आहे. पंचाक्षरी मंत्रातील शी म्हणजे शिव आणि वा म्हणजे शक्ती, याचं साक्षात प्रतीक आहे. सद्गुरुनाथ शिष्याला सांगतात, ज्या ब्रह्माला तू काशीत, कैलासात, देवळात शोधत होतास, ते महावाक्याचं अंतिम सत्य आता तुझ्या तळहातावर इष्टलिंग रूपानं प्रकट झालं आहे, सद्गुरुनाथानं दिलं आहे. हस्तकमलावर लिंग देण्यामागे अत्यंत गूढ भाव असतो सद्गुरुनाथाचा. माणसाचा हात हे त्याच्या कर्माचं, क्रियाशक्तीचं प्रतीक आहे. हातावर लिंग देऊन गुरु शिष्याची सर्व संचित आणि क्रियामान कर्म लिंगार्पित करतात, शिवार्पित करतात. आता शिष्याचे हात केवळ भौतिक राहिले नाहीत, तर ते भगवान शिवाचं, शिष्याचा डावा तळहात म्हणजे भगवान शिवाचं आसन झालेलं आहे आणि उजवा हात शिवाची अभिषेक करणारा, शिवाला भस्म लावणारा, शिवपूजा करणारा झाला आहे. सद्गुरुनाथ शिष्याचे कर्म करणारे दोन्ही हात शिवपूजेला लावतात आणि त्याला कर्मबंधनातून मुक्त करतात. जेव्हा शिष्य त्या इष्टलिंगाकडे प्रेमाने पाहतो आणि त्या इष्टलिंगाचा प्रेमाने अभिषेक करतो, भस्म लावतो, बिल्वपत्र वाहतो आणि त्या इष्टलिंगाकडं प्रेमानं पाहत पाहत साक्षात शिव माझ्या तळहातावर आहेत असा भाव ठेवून ओम नमः शिवाय या गुरुमंत्राचा जप करतो. जप करता करता ओंकाराचा उच्चार करताना निर्गुण निराकाराचं भान येतं. मी निर्गुण निराकार शिव आहे. नमः शिवाय म्हणताना विश्व प्रपंच रूपानं नटलेलं परम तत्व मीच आहे, ही अनुभूती शिष्याला इष्टलिंग पूजा करताना येऊ लागते. मी आणि शिव एकच आहोत, मी आणि विश्व एकच आहोत, हा त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी
अनुभूती पाहायला मिळते. लिंग मध्ये जगत सर्वम, या विश्वरूपाची मी पूजा करत आहोत. हे विश्व शिव स्वरूप आहे अशी त्याला अनुभूती येऊ लागते. बाह्य सृष्टी आणि अंतरात्मा यामधील भेद मिटवण्याचं इष्टलिंग पूजा हे प्रभावी साधन सद्गुरुनाथ शिष्याला देतात. शेवटी माऊली या ओवीत म्हणतात, कृपाळुत्वे श्री गुरु. या अंतिम चरणात संपूर्ण आध्यात्मिक साधनेचं रहस्य दडलेलं आहे. 4 महावाक्याचे आकलन करून घेणे किंवा सद्गुरुनाथाच्या मुखातून शुद्ध अंतकरण असलेला शिष्य षडाक्षरी महामंत्र प्राप्त करून घेतो. तेव्हा मंत्राची सिद्धी करणे हे केवळ स्वतःच्या बुद्धीने किंवा अफाट वाचनाने किंवा हजारो वर्ष केलेल्या हट्ट योगानेही शक्य नाही. मानवी अहंकार स्वतःच्या बळावर कधीही शिव बनू शकत नाही. मी करतो अशा मी करणाऱ्या शिष्याला सद्गुरू म्हणतात, तुझा मीपणा माझ्या चरणी अर्पण कर आणि करते करविते सद्गुरुनाथ आहेत. या भावातून तू स्नान कर. स्नान करणारे गुरु माऊली आहेत. इष्टलिंग पूजा करणारे गुरु माऊली आहेत. जप करणारे गुरु माऊली आहेत. प्रसाद तयार करणारे गुरु माऊली आहेत आणि प्रसाद ग्रहण करणारे गुरु माऊली आहेत. चालणारे गुरु माऊली आहेत. बोलणारे गुरु माऊली आहेत. विश्रांती घेणारे गुरु माऊली आहेत. या भावात शिष्य मीपणा समर्पित केल्यानंतर अखंड राहतो आणि त्याच्यावर सद्गुरुनाथाची कृपा होते. सद्गुरुनाथाची कृपा म्हणजे शिष्याचा ज्यावेळेस मीपणा निघून जातो आणि तो गुरु स्वरूप होतो. शिष्याचं गुरु स्वरूप होणं म्हणजेच श्री गुरुची अहेतुक कृपा. कुठल्याही कारणाशिवाय निस्वार्थपणे शिष्याच्या कल्याणासाठी केलेली कृपा म्हणजे अहेतुक कृपा. श्री गुरु या शब्दातील श्री हे ऐश्वर्य आणि चित्त शक्तीचं प्रतीक आहे. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश. जेव्हा सद्गुरुनाथ अत्यंत दयाळू होऊन शिष्याकडे पाहतात, शुद्ध अंतकरणाच्या शिष्याकडे कृपादृष्टीने पाहतात, तेव्हा त्यांच्या एकाच कृपादृष्टीने शक्तिपाताने शिष्याचे कोट्यावधी जन्माचे अज्ञान क्षणात जळून खाक होते आणि शिष्याचा मीपणा जळाला म्हणजे त्याचं संपूर्ण अज्ञान जळालं. ही गुरुची कृपा म्हणजेच ती पराशक्ती आहे, जी महावाक्याला केवळ एक वाक्य न ठेवता शिष्याचा जिवंत अनुभव बनते. सद्गुरुनाथाच्या या कारुण्यामुळे शिष्याला समजतं की ओम नमः शिवाय हा केवळ मंत्र नसून ते स्वतःच मूळ स्वरूप आहे, मूळ स्वभाव आहे. अशा प्रकारे सद्गुरुनाथ आपल्या अगाध कृपाळूपणाने शिष्याला संसाराच्या भवसागरातून उचलून त्याला जीवभावातून उचलून शिवभावात प्रतिष्ठित करतात आणि शिष्याचा मीपणा संपतो आणि उरते केवळ शिवतत्व. ओम शांती शांती शांती.